निवडणुकीच्या महासंग्राममध्ये सगळ्यांचं स्वागत। दिवसभरात आतापर्यंत काय काय झालं ते जाणून घेऊया फक्त 90 सेकंदात। युती सरकारनं पार्टी फंडसाठी प्रकल्पाच्या किमतीला 100 कोटी मागितले। सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा गौप्यस्फोट। उमेदवारांच्या बिनविरोध निवडीविरोधातील अविनाश जाधवांची याचिका हायकोर्टाने फेटाळली। मतदानापूर्वी पुण्यात मोठी घडामोड। रात्रीच्या अंधारात मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्या। वसंत मोरे आक्रमक। सिंचन घोटाळ्यापेक्षाही 10 पट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामामध्ये झालाय। अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमतानं महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय। विजय पांढरेंचा गंभीर आरोप। सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या मुंबई मनपाचा निकाल लांबणार। 227 प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी नाही तर यावेळी टप्प्याटप्प्याने होणार। निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय। आधीच प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी प्रचार वाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिलाय। संजय राऊतांचा हल्लाबोल। डिझाईन बॉक्स संदर्भात गुन्हे शाखेची कोणतीही कारवाई नाही, तो एक प्रक्रियेचा भाग। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकरांचं स्पष्टीकरण। भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका, तेजस्वी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वखर लाईव्हला सबस्क्राईब करा।